हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो. धन्यवाद. रोशनजी पाटील तारा, स्वर्गीय सदानंद स्मृती विनर गव्हाण व देव डाकी मित्रमंडळ आयोजित एका 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन परवाच्या दिवशी याच वेळेस खरं तर उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि आज तादायत आजचा फायनल डे, अंतिम दिवस, शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. गव्हाण विपक्ष देसाई बी. तर या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल झाला आणि मला वाटतोय गव्हाण या संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. देसाई या संघानं प्रथमतः हॅलो कर कमी अजून हॅलो 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 हॅलो. तर पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार, एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त झाली. गव्हाण संघाचा सलामीवीर दुसऱ्या चेंडूची फेकी सहजगत्या, या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, पॅव्हलियन एंड कडून जाणारा चेंडू, चेंडू मात्र स्वैर मारा घोषित करतायत. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 2च्या घरात. काहीशी सल्ला मसलत खरं तर संवाद साधला जातोय दोन्ही खेळाडूंमध्ये. कोणत्या प्रकारचे फटके करत. देसाई एक बलाढ्य टीम आणि या बलाढ्य टीम समोर 2 हात करताना गव्हाण संघ समोर मैदानात दिसतोय. प्रथमतः फलंदाजी आहे, फलंदाजीतून जास्तीत जास्त धावसंख्या उभ्या करून एक मोठा टार्गेट सेट करणं हा संकल्प असावा आणि त्याच्यासाठी उतरलेला अनिकेत आणि त्याचबरोबर कुणाल. अनिकेत बॅटची कडा घेतोय, चेंडू मात्र कुणालच्या बॅटमधून मात्र एक धावसंख्या बरोबर धावसंख्या परत एकदा 1 वधारली. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय ती 3च्या घरात. खरं पाहिलं तर आजच्या दिवसातील हा दुसरा साखळी सामना आणि दुसऱ्या साखळी सामन्यात पहिल्या साखळी सामन्याचं विवरण रायगडचा ताऱ्याचा तारा असं म्हटलं जातोय. असा क्रिकेट समालोचन क्षेत्रातील एक कोहिनूर हिरा रोशन पाटील यांच्या आवाजातून, त्यांच्या अगदी ओघवत्या भाषेतून समालोचन ऐकलं. या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं आहे, तिथं असणारा क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. 1 धावसंख्येला म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 1-1च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय तो म्हणजे गव्हाण संघ. धावसंख्या धावपटलावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4च्या घरामध्ये. थोडासा आक्रमक पवित्रा अवलंबावा लागेल आणि आताच आपण पाहिलं की इथं ज्या संस्थेला द्रोणागिरी भूषण हा प्राप्त झाला ते औदसे महातो, तदनंतर ॲडव्होकेट सुनील मौर्य आणि वहाल ग्रामपंचायतीचे एक यशस्वी उपसरपंच. या बॉलला मात्र कुणालच्या बॅटमधून आलेला एक गगनचुंबी षटकार. चार चेंडू आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळाली ती 10च्या घरामध्ये. याच सरासरीनं वाटचाल केली तर किंबहुना एक मोठा स्कोर सेट करू शकेल गव्हाण टीम. पण पाहायचं आहे क्रिकेटमध्ये पंचांच्या डाव्या हातानं मारा करतोय, ओर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज, थोडासा जलद गतीचा गोलंदाज देसाई संघाकडून. आणि देसाई संघाकडून या वेळेला प्राथमिक फेरीतील हा संघ मला वाटतोय वाघेवलीच्या मैदानावरती खेळला गेला आणि आता पहिला सामना जो झाला मोहा कोलीवाडा विपक्ष वाहाल, त्याच्यामध्ये मोहा कोलीवाडा ज्यानं अगदी एक विजय सहजगत्या संपादन केलं अनिकेतच्या स्वरूपात आणि सागरच्या स्वरूपामध्ये. इथं मात्र परत एकदा मारलेला चेंडू सरळ सीमारेषे लगत येतोय, जाणार चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या सत्रातील आलेला हा पहिला चौकार. थँक्यू. एक षटक संपला गेला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 14, त्यामध्ये एक षटकार, एक चौकाराचा समावेश, एक अवांतर. शेवटचा चेंडू होता, खरपूस समाचार घेण्याचं ठरवलं आणि कुणालच्या बॅटमधून एक चौकार
तेही डीप एक्स्ट्रा कव्हरकडे. या वेळेला चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावसंख्येने धावसंख्या वधारली गेली. जेव्हा पहिले 4 चेंडू संपले होते, धावसंख्या धावपटलावरती होत्या फक्त 4 आणि त्याच्यानंतरच्या मात्र तिन्ही चेंडूवरती, एका चेंडूवरती षटकार, 5व्या चेंडूवरती निर्णायक 5व्या, 6व्या चेंडूवरती निर्धाव आणि निर्णायक 6वा आणि आपल्या कोट्यातील 7वा अशा चेंडूवरती मात्र चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती. गोलंदाजी मार्कवरती असणारा देसाई संघाचा मात्र गोलंदाज होता बादल. आता बादलच्या जागेवरती गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन आलेला गोलंदाज दक्ष म्हात्रे देसाई टीमकडून. दक्ष पाटील अतिशय सुरेख गुडलाईन स्पॉटवरती चेंडू आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न होता. मनगटाच्या साह्यानं टोलवण्याचा प्रयत्न, मनगटातील ताकद वापरण्याचा प्रयत्न यावेळेला फसला. चेंडू सरळ गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता झाली. हवेमधील आर्द्रता जर पाहिली आपण तर यावेळेला वातावरण थोडंसं, आणि खरं तर लेफ्ट हँड बॅट्समॅन असेल तर त्याला एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट. इथं मात्र स्टेडेड चेंडू सीमा रेषा पार ऑफला टोलवलेला चेंडू जातोय 6 धावांसाठी एक खणखणीत षटकार. थँक्यू. तिसाई मरुआई ट्रॉफी 2024 हे पर्व जरी किंबहुना पहिलं असेल तर एका वेगळ्या धाटणीत आपल्याला हे पर्व पाहायला मिळालं. आणि आजचा हा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातील अतिरिक्त किंबहुना 3 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणूनच वेळ वाचवणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच वेळ वाचवण्यासाठी संयोजकांनी लगेचच पुढच्याही टीमला भ्रमणध्वनीवरून, मोबाईलवरून कॉन्टॅक्ट करून लगेचच त्यांचं अपडेट घ्यायचं आहे. जाऊया परत एकदा मैदानावरती, ज्या ठिकाणी आमचे क्वालिफाईड पंच मैदानावरती सज्ज. अतिशय सुरेख, अप्रतिम, मात्र त्याच पद्धतीनं झेलभूमीला दाद झाला खरा. पाहता पाहता अनिकेतनं मात्र 1 धावसंख्या काढली आणि 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहे 21 लॉस ऑफ विदाऊट विकेट. गव्हाण संघाची जमेची बाजू कोणती असेल? स्वतःचं होम ग्राउंड आहे. आणखीन जमेची बाजू कोणती? तर चांगल्या प्रकारची पार्टनरशिप पाहायला मिळतोय. दुसरा षटक प्रगतीपथावरती अजूनही तग धरून दोन्ही अनिकेत आणि कुणाल मात्र मैदानात गव्हाण या संघाचे उभे आहेत. रिव्हर्स स्वीप. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या खरं तर बेभरोसे फटक्यावरती विश्वास ठेवला अनिकेतनं, कुणालनं, आणि मात्र एक बाईच्या स्वरूपामध्ये मात्र इशारा येतोय. अतिरिक्त 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 22च्या घरात. 22 लॉस ऑफ विदाऊट विकेट्स. शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. एक जलद गतीचा गोलंदाज दक्ष पाटील ऑन ट्रॅक. 15 ते 16 पावलांचं रनअप पंचांच्या डाव्या बाजूनं. अतिशय सुरेख डीप मिड विकेट. क्षेत्र निवडला, करणार नाही चुकी. चुकीला माफी नाही. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती कुणाल सारखा मातबर फलंदाज होतोय. बॅक टू पॅव्हेलियन. अनिकेत. थँक्यू. खरं तर अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आमचे मुख्य आयोजक देव डाके, ज्यांच्या संकल्पनेतील TM ट्रॉफी, T फॉर तिसाई, M फॉर मरुआई आणि TM ट्रॉफी 2024 भव्य दिव्य आयोजन ज्यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वाला जातोय. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी प्रवीण दादा कोहली. मला वाटतं त्यांच्या संकल्पनेतून येत्या काही दिवसानंतर याच मैदानावरती नाईट टुर्नामेंटचा देखणा पर्व पाहायला मिळेल. प्रकाश झोतातील एक अविस्मरणीय पर्व, एक स्पर्धा आपल्या सर्वांच्या गव्हाण पंचक्रोशीतील क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येईल. आणि अगदी उशिरानं आलेल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो आहे की 2 दिवसामध्ये टॉप 3 मध्ये गेलेले संघ, ज्याचा निश्चितच आज पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरती नाव कोरलं गेलंय. फक्त आता उर्वरित 3 मॅचमध्ये आपली उत्तम कामगिरी करावी आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरावं. संकल्पना आणि त्याचबरोबर त्या संकल्पनेला परिपूर्ण 100% एफर्ट देताना आमचे आयोजक दिसत आहेत रमेश दादा कोहली. खरं तर नेतृत्व आहे कोळी बांधवांचं. मी अगदी उल्लेख केला त्यांच्या पहिल्याच दिवशी, किंबहुना 37 लाखाहून अधिक रक्कम या कोळी बांधवांच्या प्रकल्पग्रस्त अटल सेतू हा समोर दिसतोय. त्यामध्ये जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी केलेलं एक अगदी उत्तम कार्य. अशा प्रकारचे अनेक मान्यवर आमच्या या स्पर्धेला भेट देऊन गेलेत. आणि आत्ताच वहालचे
माझे उपसरपंच आदरणीय अमरदादा मात्रे क्रिकेट प्रेमी आहेत. संत गतीचा गोलंदाज इथं मात्र निश्चितच वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय प्रवीण देसाई टीम कडून. आणि खरं तर हा मृत चेंडू मला वाटतं घोषित करतायत पंच. क्वालिफाईड पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे आमचे विशू कोहली आणि त्याचबरोबर वलवलीचे फडके सर. पंचांचा खरं तर आत्मविश्वास जेव्हा क्रिकेट या खेळावरती आणि त्याचं परीक्षण करण्याची जबाबदारी या वेळेला या स्पर्धेची या दोन्ही पंचांकडे. ऑफस्टिकच्या अगदी जवळून जाणारा चेंडू असं वाटलं होतं की निश्चितच बाहेर जाईल, परंतु परत एकदा चेंडू इन होतोय. चेंडू सरळ विकेट्सवरून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव परत एकदा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता नाव आहे प्रवीण म्हात्रे. अतिशय सुरेख बुंद्यात टाकलेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू सीमा रेषा पार. हा आलेला एक ब्रँडेड टीएम ट्रॉफी चौकार. थँक्यू. एक षटक दोन चेंडू म्हणजे जवळजवळ 14 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती 1-26 गव्हाण टीम. तर तोच प्रवीण गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगार. इथं मात्र परत एकदा त्याप्रमाणे इथं मात्र निश्चितच अवांतर चेंडू. स्वैर मारा, दूषित मारा, खराब मारा घोषित केला. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 27-27. गोलंदाजीचं जर विवरण करायचं झालं तर पहिला चेंडू मृत जरी घोषित केला तरी त्याच्यानंतरचा चेंडू निर्धाव आला. त्याच्यानंतर एक चौकार डीप एक्स्ट्रा कव्हरकडे आणि त्याच्यानंतर मात्र एक अवांतर. म्हणजे आतापर्यंत 2 चेंडू फेकले. तिसऱ्या चेंडूची फेकी करील. परत एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. इशारा मात्र चुकला गेला आणि इशारा चुकल्याबरोबर निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होताना दिसतोय. वातावरणाचं अगदी जर विचार केला तर वातावरणाचा विचार करताच थोडासा दमट आणि शिथिल वातावरण आहे. विकेट्स अजूनही खेळण्यासाठी योग्य असावी तशा प्रकारची निश्चितच योग्य झालेली नाही. येस, गोलंदाजांना अगदी किंवा गोलंदाजी करणाऱ्या टीमनं टाइमपास केल्यानंतर आपला 3 षटकानंतर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. पेनल्टी असणार आहे. दंडात्मक कारवाई केली जाईल. तेवढाच उंच पुरा, तेवढाच लांब लचक चेंडू जातोय एक UTC ब्रँडेड सिक्सर. थँक्यू. 33 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 1-33. फिरकी गोलंदाज इन स्विंग आउट स्विंग करतोय. पहिले 2 चेंडू तपासले कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावरती मात्र लगेचच निश्चितच कडा प्रहार करताना दिसला. आपल्या बॅटमधून स्टेटेड केला. सरळ मात्र कॅमेरामनच्या अगदी डोक्यावरून बेरकावला. हवाई सफर केली चेंडूनं सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. निर्धाव चेंडूची सांगता परत एकदा अतिशय सुरेख आणि इथं मात्र फसवला गेला. या अभिमन्यूला परतावं लागेल कुणाला. बॅक टू पॅव्हिलियन. सलामीसाठी गेलेला कुणाल मात्र या वेळेला आपल्या बॅटमधून 2 चौकार 2 षटकार अशा प्रकारच्या एक खरं तर आपल्या टीमसाठी एक चांगलंसं योगदान देऊन आपल्या डगआउटमध्ये
कमबॅक करताना दिसतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलेला आता नवीन खेळाडू असणार संदेश कोहली. गव्हाण टीम होम ग्राउंड या मैदानाचा पुरेपूर खरं तर माहिती आहे, कोणत्या वेळेस कोणत्या प्रकारचं खेळ या मैदानावरती कोणते फटके घ्यावेत. इथं मात्र तसंच ज्या वेळेला मात्र प्रवीण म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आला, स्वतः इष्टरक्षक देसाई टीमचा, आणि मात्र 6 अस्त्र फेकले. 6 अस्त्रांमध्ये एक षटकार दिला खरा, परंतु त्याच्या मात्र एका षटकाराने एका चौकाराने त्याच्या षटकामध्ये 11 धावसंख्या जमा केल्या, त्या म्हणजेच गव्हाण टीमनं. हिमांशू गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचा गोलंदाज, 4थं षटक. फुल टॉस चेंडू, अतिशय सुरेख करपूस समाचार. डीप मिड विकेटला असणारा क्षेत्ररक्षक करतोय फील्ड, तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण होतोय आणि एक धावसंख्येनिशी सिद्धेशनं मात्र एक धावसंख्या पूर्ण केल्याने धावसंख्या धावपटलावरती 1 वधारली. धावसंख्या धावपटलावरती 34च्या घरात. सुरुवातीला असं वाटलं होतं की पहिला षटक संपला, धावसंख्येचा आकार जर पाहिला, आलेख जर पाहिला, तर त्याच सरासरीनं वाटचाल केली असती तर 50-55 धावसंख्या उभ्या करू शकला असता. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे गव्हाण टीमसाठी. देसाई टीमचा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल, पॉइंटच्या दिशेने एका क्षेत्ररक्षकाला आमंत्रित केलंय. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, परत एकदा शॉर्ट मिड विकेट. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने शॉर्ट विकेट मिड विकेटकडून मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला होतोय फील्ड, तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण होतोय आणि एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. या एक धावसंख्येनिशी धावसंख्या धावपटलावरती आमचे स्कोरर सांगतायत. गुणपटलावरती धावसंख्या धावपटलावरती आहेत 35-35. खरं तर डावखुरा आणि उजवा या दोन्ही हाताचे गोलंदाज असल्या कारणानं गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये किंबहुना गोलंदाजाला गोलंदाजीची दिशा ट्रॅक बदलावी लागतोय. कधी ओव्हर द विकेट, कधी राऊंड द विकेट. वैयक्तिक पहिलं, सांघिक शेवटचं, अंतिम षटक, शेवटचं षटक, लास्ट ओव्हर. हिमांशू 1-1 स्लॉगोर हाणामारीचं षटक. या षटकामध्ये मोठे फटके गव्हाणकरांना अपेक्षित असेल तर अंकुश लावण्याचं काम त्या फटक्यांना डायगर देसाई. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, गलीच्या दिशेने चेंडूला बॅटला मात्र अगदी टायमिंग प्रॉपर मिळाला नाही. एक धावसंख्या पलून काढल्या. आतापर्यंत 3 चेंडू आणि 3 चेंडू. अंतिम षटक ज्या पद्धतीचा हवा, ज्या पद्धतीनं खेळायला हवा, कारण अजूनही आपल्या डगआउटमध्ये मोठमोठे फटके घेणारे फलंदाज अजूनही शिल्लक आहेत, परंतु सिद्धेश आणि संदेश गव्हाण या संघाची मदार घेऊन मैदानावरती आहेत. 35 धावसंख्या, 36 धावसंख्या धावपटलावरती आहेत. या षटकातील 4था चेंडू, फुल टॉस चेंडू, मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट कडून डीप मिड विकेटला चेंडूला फील्ड होतो. एक धावसंख्या पूर्ण झाली, त्याच्यावरती समाधान मानावं लागतं. आणि आता शेवटचं षटकाचं जर आपण बघितलं तर 4-1-1-1-1 ही गुणसंख्या. शेवटचे 2 चेंडू, सेकंड लास्ट टू गो. हिमांशू देसाई संघाकडून खेळणारा गोलंदाज, एक मातबर गोलंदाज, जखडून ठेवले डाव्या हाताचा फलंदाज. खरं तर हवेचा ओघ बघितला रोशन पाटील सर तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे हवेचे अतिशय सुरेख हवेचा तोच फायदा घेतला. पाठवला सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तेवढीच उंची, तेवढीच लांबी जाईल. एका दर्जेदार षटकारासाठी या मिळतील त्या टीमला 6 धावा. षटकार सेकंड लास्ट चेंडूवरती, 5व्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला आणि डाव्या हाताचा फलंदाज, या फलंदाजांना मात्र ओरपीट चेंडू होता, सरळ भिरकावला, सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावपटलावरती 43, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 43. लास्ट टू गो. हिमांशू टू सिद्धेश. अतिशय सुरेख. परत एकदा लॉंग ऑफच्या दिशेने इथं मात्र झेलभूमीला दान होतो. एक धावसंख्या पलून काढली, दुसरी धावसंख्या सुद्धा सहजगत्या पलून काढली आणि 2 धावसंख्येवरती इथं समाधान मानावं लागलं. 2 धावसंख्येबरोबर इथं मात्र सत्राची समाप्ती क्वालिफाईड पंच फडके सर करतायत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर देसाई टीम समोर आव्हान ठेवलंय ते 46 धावांचं. 45 धावसंख्या उभ्या केल्यात. 4 दशक म्हणजे पहिला षटक संपला होता धावसंख्या धावपटलावरती 14,
दुसरा षटक संपला, धावसंख्या धावपटलावरती 8 म्हणजे 22. तिसरा षटक संपला, धावसंख्या धावपटलावरती 12 म्हणजे 34 आणि चौथा षटक सांगतोय धावसंख्या धावपटलावरती 45. 46 धावांचा आव्हान आहे. 24 चेंडू आपल्याकडे असणार आहे. देसाई एक खरं तर नाव असणारा आणि सध्या खरं तर क्रिकेटमध्ये ज्या टीमची चर्चा आहे आपल्या ठाणे रायगडमध्ये ती देसाई टीम. 2 हात करणार यावेळेला गव्हाण टीम समोर आणि गव्हाण टीम पाहायचं आहे कशा प्रकारे या मदमस्त हत्तीला अंकुश लावण्याचं काम आपल्या गोलंदाजीतून करतायत, कशा प्रकारे खरं तर भेदक गोलंदाजी करतायत आणि हा स्कोर खरं तर विजयाच्या सीमारेषेपर्यंत प्रतिस्पर्धी टीम जाण्या अगोदर त्याला कशा प्रकारे रोखता येईल याची काहीशी चर्चा अगदी मैदानावरती होईल. तोपर्यंत आपण ऐकूया एक छानसं निखिल डीजेच्या माध्यमाने एक सुमधुर संगीत. पाहायला मिळतोय की सलामीची जोडी मात्र देसाई टीमच्या मैदानावरती जाताना दिसतोय. तर आणि तदनंतर एक मोरेश्वर, त्याचबरोबर एक आकाश. आकाश पाटील आणि मोरेश्वर पाटील दोन फलंदाज मात्र फलंदाजी मार्गवरती जाताना दिसत आहेत. किंबहुना पहिला सत्र संपला होता आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटाळावरती पाहायला मिळाल्या त्या 45-46 धावांचं एक टार्गेट पूर्ण करायचं आहे. विजयाचं खरं तर तिकीट हासिल करायचं असेल, घ्यायचं असेल आणि मोहा कोलिवाड्यासारख्या एका बलाढ्य टीम समोर जर आपल्याला खेळायचं असेल तर आपल्याला विजय संपादन करावं लागणार आहे. चाचपणी करतायत खरं तर गेल्यानंतर विकेट्स कोणत्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण करताना मात्र क्षेत्ररक्षकांना ठाऊक असतोय की विकेट्स फलंदाजाला किंवा गोलंदाजाला, परंतु पहिला दिवस जर पाहिला देव डाकी सर तर पहिल्या दिवशी फलंदाजाला चांगलीशी साथ दिली होती, एक भला मोठा स्कोर उभा केला होता. परंतु त्याच्यानंतर 2 ते 3 मॅचेस आपण बघितल्या तर त्या मॅचमध्ये किंबहुना जास्त मोठा स्कोर सेट करता आला नव्हता. आणि मला आठवतोय की ज्या वेळेला पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतकी खेळी करणारा सुद्धा एक खेळाडू या मैदानावरती पाहायला मिळाला, नाव होता संदेश गोंधळी. तर इथं पाहायचं आहे अशा प्रकारचा अर्धशतकी खेळी करणारा एखादा खेळाडू. किंबहुना असे काही मैदान आहेत, आपण जर अगदी गेल्या 2 आठवड्यापूर्वी वाघिवलीच्या टीमनं आयोजित केलेल्या जय हनुमान ट्रॉफीमध्ये प्रत्येक दिवशी 2 अर्धशतकी खेळी करणारे, म्हणजे तिथं चेंडूंचा दर्जा, मैदानाचे आउट विकेट्स, त्याचबरोबर विकेट्स एक चांगल्या प्रकारच्या बनविल्या होत्या, फलंदाजाला सपोर्ट करणारी होती, मोठे फटके आणि एक चांगलीशी खेळी पाहायला मिळाली. जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी मोरेश्वर आणि आकाश. इथं मात्र मला वाटतोय आकाश स्वतः स्ट्राईक एंडकडे तर नॉन स्ट्राईक एंडकडे मोरेश्वर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. अलंकार कोहली मॅनफॉर्म गव्हाण, जलद गतीचा गोलंदाज पंचांच्या डाव्या हातानं ओव्हर द विकेट मारा करतोय अलंकार. अतिशय सुरेख पहिल्या चेंडूचा कर्पूस समाचार. सामन्याची सुरुवातच बेधडक दिला फटका आणि या वेळेला स्टेडिट केलं चेंडू सीमा रेषा पार, षटकार. देसाई टीमची आणि म्हणूनच
या देसाई टीम मधून गेलेला पहिलाच आकाश मात्र आपल्या कर्पूस समाचार घेतोय चेंडूचा. चेंडू सरळ भिरकावला 6 धावांसाठी. अलंकारच्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला. सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या वधारली. आता उर्वरित 23 चेंडू आणि 23 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असणार आहे. दोन्ही संघाच्या अगदी खेळाडून या नियमाकडे, कारण 3 दिवसीय ही शृंखला दिशा बदलली गेली. राऊंड विकेट मारा करताना इथं मात्र लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1-2 चेंडू फेस झाला हा फलंदाज आणि 2 चेंडूंमध्ये 7 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती आणि संघाच्या खात्यावरती जमा केल्या. मोरेश्वर ऑन ट्रॅक फलंदाजी मार्कवरती. पंचांकडून गाठ घेतोय. मोठे फटके घ्यायचे का, आणि असं म्हटलं जातोय की खेळ खेळत असताना तशा प्रकारची खिली अपेक्षित असतो आपल्या चाहत्यांना. ती खिली दाखवतोय का मोरेश्वर. सलामीचा सलामीवीर देसाई टीम कडून. परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 चेंडूंचा खेळ इथं मात्र संपला गेला आणि धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 7च्या घरात. नंतर उपांत्यपूर्व फेरीचा लगेचच सामना होईल. मोह कोलिवाड आणि याच्यातून जिंकणारा संघ वैयक्तिक पहिलं आणि सांघिक अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक करणार नाही. चुकी. पहिला हादरा, पहिला मोहरा गारद होतोय आणि तोही मोरेश्वरच्या स्वरूपात. झेलच्या या वेळेला परतावं लागेल मोरेश्वरला. बॅक टू पॅव्हेलियन. विकास या मोरेश्वरची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज, नाव आहे विकास. या विकासच्या बॅटला सूर गवसला जातोय का, की ज्याच्या बॅटमधून मोठे फटके परंतु तेवढाच मातब्बर गोलंदाज अलंकार कोहली. इथं मात्र आकाशनं पहिल्या फटक्यावरती, पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला, परंतु हम भी किसी से कम नाही या उक्तीनं चौथा चेंडू फेकला आणि एक झेलच्या स्वरूपात. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अगदी सोपा झेल. बॅटची कडा घेऊन चेंडूनं काही विशिष्ट उंची घेतली आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथं मात्र परतावं लागलं मोरेश्वरला. कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचं योगदान पुढचा चेंडू अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. लेग स्टिक कडून जाणारा चेंडू. इथं मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये फडके. क्वालिफाईड पंच अमांतर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या पूर्ण होतोय. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय ती म्हणजेच 8च्या घरात. हॅलो. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू. परत एकदा उंची जास्त. काय होईल. झेल खाली. क्षेत्ररक्षक पकडला जाईल का झेल. यस. आणि या वेळेला पकडल्यानंतर इथं मात्र परत एकदा परतावं लागेल. ज्याचं नाव आहे, ज्याच्या बॅटला सूर गवसला होता, तो आकाश शोधोय. बॅक टू पॅव्हेलियन. परतताना दिसत आहेत.
जमेची बाजू गव्हाण टीमसाठी कोणती असेल तर सलामीला प्रवेशद्वारावरती असणारे 2 शिलेदार खरं तर 2 गडी गारद होताना 2 गडी बाद होताना दिसत आहेत आणि या वलसपायचं काय रणनीती असेल गव्हाण टीमची स्वतःच्या होम ग्राउंडवरती विजयाचा उत्सव साजरा करता येईल का किंबहुना आजच्या दिवसातून टॉप 3 पर्यंत गव्हाण टीमला जाता येईल का सल्लामसलत झाली संवाद झाला चर्चा झाली आणि परत एकदा मैदान सजला दुसरा षटक घेऊन येतोय सिद्धेश कोहली इनॅट नंबर 4 वरती मला वाटतोय खेळला सिद्धेश 3 वरती आणि तोच वन डाऊन साठी आलेला एक ऑलराऊंडर गव्हाण टीमचं नाव आहे सिद्धेश सिद्धेश आपल्या या क्रिकेटच्या कौशल्यातून सिद्धता दाखवेल का एक जलद गतीचा गोलंदाज 15 ते 16 पावलांचं रनअप अटल सेतू एंड कडून मारा करतोय परत एकदा अतिशय सुरेख मारलेला चेंडू चेंडूच्या मात्र अगदी दिशेने असणारा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग कडे चेंडूला फेल करतोय तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण होतोय एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 9 देसाई क्रिकेट शौकीनांसाठी संडे म्हणजे फन डे असतोय आणि त्यातीलच डिसेंबर या डिसेंबरमध्ये असणाऱ्या अनेक ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा सर्वांच्या भेटीसाठी येत आहेत त्यातीलच ही स्पर्धा टीएम ट्रॉफी 2024 2024 आणि भव्य दिव्य आयोजन सदानंद स्मृती विनर व देवडाकी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इथं मात्र निश्चितच जितेच्या बॅटमधून आलेला स्क्वेअरलेगच्या दिशेने खणखण षटकार आपण पाहू शकाल स्क्वेअर लेगच्या दिशेनं बिरकावला उंचीचा पुरेपूर आणि अगदी बलदंड शरीरयष्टीचा पुरेपूर फायदा घेतला हा बॉली पद्धतीचा चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर एक गगनचुंबी षटकार जितेच्या बॅटमधून पाहायला मिळाला वन डाऊन साठी आलेला वन डाऊनला येणारा या वेळेला मात्र निश्चितच सिद्धेश टू जितेश अतिशय सुरेख डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु तो परत प्रयत्न जरी फसला तरी बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या सहजगत्या पूर्ण होतोय जितेश वैयक्तिक खेळतोय 7 या धावसंख्येवरती तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती 16च्या घरात 15 चेंडू 30 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी तसं पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर 2च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे ती देसाई टीमला तोच सिद्धेश राऊंड द विकेटनं मारा करतोय परत एकदा अतिशय सुरेख निश्चित लांब लचक बॅटमधून आलेला एक खणखणीत षटकार वरती पाहायला मिळतोय ती 22च्या घरामध्ये आता मात्र 14 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी इनॅट नंबर 3 वन डाऊन साठी आलेला विकास आपली पुरेपूर कामगिरी निभावताना दिसतोय आणि देसाई टीमचा विकास सिद्धेच्या या चेंडूचा चौथ्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला गुणपटलावरती स्कोरबोर्ड वरती जर नजर टाकली तर 1616 एखाद्या VIP गाडीचा नंबर स्कोरबोर्ड वरती दिसू लागला 1-6 तोच विकास फलंदाजी मार्क वरती सज्ज चेंडूची तपासणी करताना जितेश देसाई टीम कडून तर सिद्धेश राऊंड द विकेट मारा करतोय अटल सेतू एंड कडून मारा करतोय सिद्धेश अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न इथं मात्र अभिमन्यूला फसवलं विकासला परतावं लागेल पकडला जातोय विकासचा झेल इथं संपला जातोय या विकासचा खेळ विकास सोनार बॅक टू पॅव्हेलियन या विकासची जागा भरून काढण्यासाठी जाणारा फलंदाज आहे ज्यानं चौथं षटक हाताळलं होतं हिमांशु म्हात्रे आपल्या देसाई टीम कडून ज्यानं 12 धावसंख्या दिल्या होत्या तोच हिमांशु आता थर्ड डाऊन साठी जातोय तिसऱ्या विकेटची खरं तर नासधूस झाल्यानंतर तिसरा विकेट
पॅव्हेलियनकडे परतल्यानंतर त्या विकाची जागा भरून काढण्यासाठी जातोय हिमांशू. पाठीराख्यांचा जेव्हा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो तेव्हा मैदानात खेळण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा प्रत्येक खेळाडूला मिळतोय. ते आता टाळ्यांच्या प्रतिसादानं आपल्याला ऐकायला मिळतोय. गव्हाणमध्ये असणारे अनेक क्रीडारसिक उत्स्फूर्तपणे या गव्हाण टीमला चेअरअप करताना दिसत आहेत, उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसत आहेत. खरं तर त्याचा पुरेपूर फायदा घेईल का गव्हाण टीम? या वेळेला या शेवटच्या चेंडूची फेकी गलीच्या दिशेनं नाही थांबणार, चेंडू जाईल लॉंग स्टॉप कडे, सरळ सीमारेषा छेदून 4 धावांसाठी आलेला एक चौकार. तीन बाद 26 धावसंख्या धावपटलावरती आहे आणि आता विजयासाठी आपल्याला अगदी धावसंख्या पाहायची आहेत. 12 चेंडू 20 धावा. तसं पाहिलं तर समीकरण जवळचं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कधी कोणतंही चित्र बदलू शकतो आहे. मला आठवतोय ज्या वेळेला बेलपाडामध्ये होणारी जी शृंखला होती 7 चेंडूंमध्ये निर्णायक विजयासाठी 2 आणि नाणेफेकीवरती 1 धावसंख्येची आवश्यकता असताना बेलपाडा टीमनं नावासारख्या बलाढ्य टीमला परास्त केलं होतं. ज्या वेळेला ऑन ट्रॅक खरं तर फलंदाजी मार्कवरती जवानसारखा एक मातब्बर फलंदाज खेळत होता आणि म्हणून अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये सामने पाहायला मिळत आहेत. कमी स्कोअरमध्ये सुद्धा विजयाच्या दिशेकडे वाटचाल करणारा आणि एक रंगतदार सामना क्रीडा रसिकांच्या भेटीला येतोय. इथं 12 चेंडू आणि 20 धावा. कशा प्रकारे समीकरण सोडवलं जाईल की कशा प्रकारे समोरच्या टीमला अडवलं जाईल. इथं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रितेश कोहली. खरं तर प्रितेश मला वाटतं स्वतः आयोजक आहे. इथं दिवसभर 2 दिवस धावपळ करणारा प्रितेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. आखूट टप्प्याचा चेंडू घेतला खरपूस समाचार, उंचीचा फायदा आणि हवाली पद्धतीचा चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. जिजाऊंचे वंशज लखोजीराव जाधव, सिंदखेडमधील त्यांचे वंशज ॲडव्होकेट रणजित जाधव यांच्या पवित्र शुभहस्ते ज्यांना रायगड द्रोणागिरी भूषण हा बिरुद प्राप्त झाला, ते आमच्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट श्याम ठाकूर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. परत एकदा जाऊया मैदानाकडे. इथं 12 चेंडू 20 धावा संख्या आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. आता 14 धावांची आवश्यकता 11 चेंडूंमध्ये. अतिशय सुरेख, थोडासा चकमा देणारा चेंडू, ऑफस्टिकच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच फडके हेरतायत. अवांतर स्वैर मारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 33च्या घरामध्ये. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. प्रितेश कोहली ऑन ट्रॅक राऊंड द विकेट. परत एकदा त्याच पद्धतीनं, कारण राऊंड द विकेट गोलंदाजी करणारा गोलंदाज जो आदेश आहे, या गोलंदाजीचा ओघ लेग स्टिक कडून ऑफ स्टिक कडे होत असतो आणि मग अशा वेळेला थोडासा संभ्रम निश्चितच निर्माण होतो आणि मग स्वैर मारा ऑफ स्टिक कडे बाहेरून जाणाऱ्या चेंडूंचा होतो त्याच्याकडून. तेच पाहायला मिळतोय आपल्याला प्रितेशकडून. अतिशय सुरेख. या वेळेला निश्चितच 1 धावसंख्या प्राप्त केली. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल काय असणार? नो डाऊट गुड रनिंग द बिटवीन म्हणावी लागेल. या ठिकाणी मात्र निश्चितच हिमांशू आणि जितेश मध्ये 2 धावसंख्या प्राप्त केल्या. 2 धावसंख्या धावसंख्या वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 36च्या घरात. 10 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 10. विजयाचा पल्ला पार करतील का? परत एकदा मोहा कोलीवाडा आपल्या टीमला रिक्वेस्ट असेल कर्णधारांना नाणेफेकीसाठी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. प्रितेश कोहली राऊंड द विकेटनं मारा करतोय. हलकासा कट करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेनं. तिथून मात्र निश्चितच 1 धावसंख्या पूर्ण होतोय. 1 धावसंख्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फील्ड झाली तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. आता मात्र हिमांशू, अजूनही हिमांशूला मला वाटतोय 1 चौकार आणि 1 एकेरी अशा 5 धावसंख्येवरती खेळतोय हिमांशू. तर 1 चौकार आणि सी खेळतोय हिमांशू. वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती. डाव्या हाताचा फलंदाज, एक डावखुरा फलंदाजी ट्रॅकवरती
अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न का होतोय, स्ट्रेट हिट केला, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, एक खणखणीत चौकार. देसाई टीम विजयी संघाचं अभिनंदन आणि परास्त झालेल्या टीमला हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. पुढच्या वेळेसाठी तुम्हाला असणार आहेत शुभेच्छा. तर देसाई टीम आणि मोहक कोलीवाडा दोन्ही संघाच्या की चला लगेचच आपण नाणेफेकीचा कौल. आणि निश्चितच सुखदेव काकांचे चिरंजीव प्रमोद दादा म्हात्रे, एक लेजंड क्रिकेटर, नुसता फक्त ज्येष्ठच नाही तर संयमी क्रिकेट कसं असावं हे ज्या प्रमोद दादांकडून ठाण्याच्या कैक नवोदित खेळाडूंनी अनुभवलंय, असे प्रमोद दादा यांचं आगमन या ठिकाणी आहे. देसाई टीम एक बलाढ्य टीम विजय संपादन करताना दिसतोय आणि निश्चितच